ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीताभ्यासः प्रथमोऽध्यायः अर्जुन विषाद योग। युद्धात स्वजनांना पाहून झालेली अर्जुनाची अवस्था भाग 1। श्लोक 28 उत्तरार्ध आणि 29 श्लोक। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। पदच्छेदः। अर्जुनः उवाच दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते। 28व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये संजयाचं निवेदन संपलं आणि संजय पुढे अर्जुन काय सांगतोय ते 28व्या श्लोकाच्या उत्तरार्धापासून सांगत आहे। म्हणून आपण 28व्या श्लोकाचा उत्तरार्ध पुढच्या श्लोकाला जोडून घेतला। आता इथं साधी कुठले आलेत? दृष्ट्वेमं, दृष्ट्वा, इमं हा गुणसंधी झाला आणि ईचा ए झालेला आहे। वेपथुश्च, वेपथुः अधिक च विसर्गाच्या पुढे च आल्यावर विसर्गाचा श होतो। तसाच रोमहर्षश्च विसर्गाचा श झालेला आहे। शब्दार्थ हा व्याकरणमच। अर्जुन हा अर्जुन पुल्लिंगी प्रथमा एकवचन, उवाच वच दुसरा गण परस्मैपद किंवा ब्रू दुसरा गण उभयपद, परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन। अर्थ आहे म्हणाला। अर्जुन हा उवाच अर्जुन म्हणाला। दृष्ट्वा दृशपश्य पहिला गण परस्मैपद, पूर्वकालवाचक धातुसाधित तुपांतव्ये। पाहून दृशपश्य म्हणजे पाहणे, दृष्ट्वा पाहून। इमं इदम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन, याला किंवा या। स्वजनम स्वजन पुल्लिंगी द्वितीया एकवचन, स्वजनाना। इमं स्वजनम या स्वजनाना। कृष्ण कृष्ण पुल्लिंगी संबोधन एकवचन, हे श्री कृष्ण। युयुत्सुम युयुत्सु पुल्लिंगी द्वितीया एकवचन, युयुत्सु म्हणजे युद्धाची इच्छा करणारा, त्याचं ते द्वितीया एकवचन आहे, युद्धाची इच्छा करणाऱ्याला। योद्धुम इच्छती सहा युयुत्सु, युद्ध करू इच्छितो तो युयुत्सु। ही त्या धातूच्या इच्छार्थकापासून बनलेली नाम आहेत। उदाहरणार्थ जिज्ञासु, ज्ञातुम इच्छती सहा जिज्ञासु, पातुम इच्छती सहा पिपासु। पा म्हणजे पिणे, पिण्याची इच्छा करतो तो पिपासु, जाणण्याची इच्छा करतो तो जिज्ञासु। तसं युयुत्सु म्हणजे युद्धाची इच्छा करतो तो। समुपस्थितम, सम अधिक उप अधिक स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद, कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण, पुल्लिंगी द्वितीया एकवचन, उपस्थित असलेल्याला। सीदंती सदसीद पहिला गण परस्मैपद, खचणे किंवा गलाठणे, वर्तमानकाळ तृतीय पुरुष बहुवचन। मम अस्मत् सर्वनाम षष्ठी एकवचन, माझी। गात्राणी गात्र म्हणजे इंद्रिये, नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन। मुखम मुख नपुसकलिंगी द्वितीया एकवचन। च अव्यये आणि अर्थी। परिशुष्यती परि अधिक शुष चौथा गण परस्मैपद, कोरडे पडणे, वर्तमानकाळ तृतीय पुरुष एकवचन। वेपथुः वेपथु पुल्लिंगी प्रथमा एकवचन, याचा अर्थ आहे कंप। वेप म्हणजे कापणे, या धातूपासून बनलेलं ते नाम आहे। वेप पहिला गण आत्मनेपदाचा धातू आहे, त्याच्यापासून बनलेलं ते नाम आहे वेपथु म्हणजे कंप। च म्हणजे आणि। शरीरे शरीर नपुसकलिंगी सप्तमी एकवचन। मे अस्मत् सर्वनाम चतुर्थी षष्ठी एकवचन, इथं षष्ठी एकवचन। रोमहर्ष हा रोमहर्ष पुल्लिंगी प्रथमा एकवचन, पुन्हा च आणि अर्थी। जायते जन्मजा चौथा गण आत्मनेपद निर्माण होणे,
वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. आता पहिल्या वाक्यामध्ये अर्जुनाचे काय म्हणतोय, पहिल्या 28व्या उत्तरार्धात अर्जुन काय म्हणतोय, दृष्ट्वा इमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम. त्यातलं कृष्ण हे संबोधन आहे, हाक मारली आहे, हे कृष्ण. इमं स्वजनम दृष्ट्वा. आता स्वजन हा शब्द एकवचनात वापरलेला आहे, पण समूहान अभिप्रेत आहे, तिथं सर्व लोकांचा समूह स्वजनांचा, म्हणून एकवचन वापरलंय. तो आपण अर्थ करताना बहुवचनी करायचंय. इमं स्वजनम दृष्ट्वा, हा स्वजन पाहून, म्हणजे हे स्वजन पाहून. कशा करता, युयुत्सुम समुपस्थितम, उपस्थितम स्वजनम दृष्ट्वा, उपस्थित असलेले हे स्वजन पाहून. कशासाठी उपस्थित आहेत, युयुत्सुम, युद्ध करण्याच्या इच्छेने हा जमलेला सर्व स्वजनांचा मेळावा पाहून काय होतंय ते तो पुढच्या श्लोकापासून सांगतोय. सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते. याच्यामध्ये 3 क्रियापद आहेत, सीदंती, परिशुष्यति आणि जायते. अर्थात 3 वाक्य आहेत ती. मम गात्राणि सीदंती एक वाक्य झालं, मम मुखम परिशुष्यति दुसरं झालं वाक्य. सीदंती म्हणजे खचणे, गळाटणे. मम गात्राणि सीदंती, माझे देह किंवा माझे अवयव किंवा माझा देह अगदी गळाटून गेलेला आहे. का, समोर शत्रू पक्षामध्ये स्वजन पाहून. मम गात्राणि सीदंती, माझी गात्र अगदी गळाटून गेलेली आहे. मुखमचे परिशुष्यति, मे मुखम परिशुष्यति, मम मुखम परिशुष्यति, माझ्या मुखाला सुद्धा कोरड पडली आहे, गजाला कोरड पडली आहे. वेफतुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते, मे शरीरे वेफतुः जायते रोमहर्षः च जायते. माझ्या शरीरामध्ये कंप निर्माण झालेला आहे. वेफतुः जायते, माझ्या शरीरामध्ये कंप निर्माण झालेला आहे. आणि रोमहर्षः च जायते, आणि रोमांच सुद्धा निर्माण झालेले आहेत, अंगावर काटा आलेला आहे. का, तर माझ्या स्वजनांच्या बरोबर मी युद्ध करणारे आणि यात सर्व स्वजनांची आहुती पडणार आहे या रणयज्ञामध्ये. आणि या विचारानं माझ्या मुखाला कोरड पडते, माझा देह गळाटून गेलाय आणि माझ्या शरीरामध्ये कंप निर्माण झालाय, रोमांच उभारलेले आहेत. आता एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अर्जुन उवाच कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम इमं स्वजनम दृष्ट्वा मम गात्राणि सीदन्ति मुखं च परिशुष्यति मे शरीरे वेपतुः च रोमहर्षः च जायते, मे शरीरे वेपतुः जायते रोमहर्षः च जायते. इथं आपण जायते हे क्रियापद 2दा घेऊन 2 वेगवेगळी वाक्य केली. वेपतुः च जायते, रोमहर्षः च जायते. दोघांच्या करता जर एकच क्रियापद वापरलं असतं तर वेपतुः आणि रोमहर्षः हे 2 कर्ते ठरतात आणि मग त्याच्याकरता द्विवचनी क्रियापद घालावं लागलं असतं. जायते, जायेते, जायन्ते, रोमहर्षश्च जायेते असं म्हणायला लागलं असतं. पण श्लोकामध्ये तसं नाहीये, जायते आहे. आणि त्याचं कारण आहे की अनुष्टुप छंदाप्रमाणे 3 आणि 4थ्या चरणामध्ये 7वं अक्षर हे ऱ्हस्व पाहिजे, त्यामुळे जायते मध्ये य ऱ्हस्व आहे. तेव्हा आपण जायते हे क्रियापद पहिल्या वेपतुःचा हा करता धरून सुद्धा त्याच्या पुढे ते अध्यारूढ धरायचे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, युद्ध करण्याकरता एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत, तोंड कोरडे पडत आहे आणि माझ्या शरीराला कंप सुटला आहे, शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. श्लोक 30. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. पदच्छेदः. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक् च एव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमति इव च मे मनः. आता इथं संधी कुठली आले? त्वक्चैव, त्वक च एव, त्वकला च पुढचा जोडून दिलेला आहे आणि चैव हा वृद्धी संधी आहे, च अधिक एव. शक्नोम्यवस्थातुम, शक्नोमी अवस्थातुम इथं यण संधी आहे
आणि भ्रमती अधिक इव हा सवर्णांचा दीर्घ संधी आहे. शब्दार्थाने व्याकरण बघूया. गांडीवम, गांडीव पुल्लिंगी द्वितीय एकवचन, गांडीव नावाचं धनुष्य. स्रंसते, स्रंस पहिला गण आत्मनेपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन, गळणे. हस्तात, हस्त पुल्लिंगी पंचमी एकवचन, हातातून. त्वक, त्वच मूळ शब्द प्रथमा एकवचन, त्वक त्वच त्वचौ त्वचः, त्वक आणि त्वच अशी दोन्ही रूप होतात त्याची. च अव्यये आणि या अर्थी, एव अव्यये सुद्धा. परिदह्यते, पर्यधिकदह पहिला गण परस्मैपद, जाळणे. कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन, जाळली जाते. न अव्यये नाही या अर्थी, च अव्यये आणि या अर्थी. शकनोमी, शक पाचवा गण परस्मैपद, शकणे. वर्तमान काळ प्रथम पुरुष एकवचन. अवस्थातुम, अवधिक स्थातिष्ठ पहिला गण आत्मनेपद, हेत्वर्थक धातू साधित तुमंत अव्यय. स्थातिष्ठ हा धातू मूलतः पहिला गण परस्मैपदाचा असला तरी अव उपसर्ग लागला की धातू आत्मनेपदी होतो. उभे राहण्यासाठी. भ्रमती, भ्रम पहिला गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. भ्रम म्हणजे भ्रमणे. इव म्हणजे प्रमाणे. च हे पण अव्यय. मे अस्मत् सर्वनाम षष्ठी एकवचन, इथं षष्ठी एकवचन. मनहा, मनस सकारांत नपुसकलिंगे, त्याचं मनहा हे प्रथमा एकवचन आहे. आता याच्यात क्रियापद कुठली आली आहेत? स्रंसते, परिदह्यते, शक्नोमी आणि भ्रमती. गांडीवम स्रंसते हस्तात, हस्तात गांडीवम स्रंसते, स्रंस म्हणजे गळणे. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. हस्तात पंचमी आहे, पंचमीचा अर्थ पासून, ऊन, हून असा होतो. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. त्वक च एव परिदह्यते, परि अधिक दह म्हणजे जळणे. हा कर्मणी प्रयोग आहे. गांडीवम हस्तात स्रंसते हा कर्तरी प्रयोग होता. कर्त्याप्रमाणे क्रियापद आलेले आहे. गांडीवम स्रंसते, गळून पडणारं कोण? गांडीव धनुष्य. इथं त्वकच्या एव परिदह्यते, दह हा पहिला गण परस्मैपदाचा धातू असून सुद्धा त्याला य हा कर्मणी प्रत्यय लागून मग पुढे आत्मनेपदी प्रत्यय ते हा लागलेला आहे. कर्मणी प्रयोगात नेहमी धातूचं गणपद विचारात न घेता य हा कर्मणी प्रत्यय लागून पुढे आत्मनेपदी प्रत्यय ठेवायचे असतात. धातू परस्मैपदी असला तरी आत्मनेपदी असला तरी सुद्धा. तेव्हा हे कर्मणी क्रियापद आहे. आणि कर्मणी क्रियापद हे नेहमी कर्माप्रमाणे येतं. इथं कर्म आहे त्वक, त्वक प्रमाण आलेलं आहे. परिदह्यते कर्मणी वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. तेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी जो शब्द असेल ते त्याचं कर्म असलं पाहिजे. ते आहे त्वक किंवा त्वच. त्वक परिदह्यते जे त्वचा जाळली जात आहे. आता जाळणारा कोण आहे ते तिथे दिलेलं नाहीये. अर्थातच शोकहा म्हणजे शोकेनं हा त्याचा तृतीयतला करता धरावा लागेल. शोकेनं त्वक परिदह्यते, या शोकामुळं माझी त्वचा सुद्धा जाळली जात आहे. जाळतोय हा शोक. शोकहा त्वचम परिदहती, शोक त्वचेला जाळत आहे. शोकाकडून त्वचा जाळली जात आहे. अर्थ एकच. इथं हा प्रयोग कर्मणी आहे. शकनोमी हे पण क्रियापद आहे. नच शकनोमी अवस्थातुम. शकनोमी प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद आहे. याचा अर्थ त्याचा कर्ता आहे अहम, जरी तिथं आलेला नसला तरी सुद्धा. अहम अवस्थातुम न शकनोमी, गांडीव धनुष्य हातातून गळून पडतोय, त्वचेचा दाह होतोय आणि त्यामुळे मी अवस्थातुम न शकनोमी येथे युद्धाकरता उभा राहू शकत नाही. आणि काय होतंय? मे मनहा भ्रमती, आणि माझं मन भ्रम पावलेलं आहे, म्हणजे स्थिर नाहीये. नाना विचारांनी माझ्या मनाला घेरलेलं आहे. हे करणं योग्य आहे का अयोग्य आहे, युद्ध करावं का न करू नये, अशा प्रकारच्या अनेक संशय मनामध्ये निर्माण झाल्यामुळं माझं मन भ्रमलेलं आहे. पुन्हा एकदा अन्वय अर्थ बघूया. हस्तात गांडीवम स्रंसते, त्वक्च एव परिदह्यते,
अवस्थातुं च न शक्नोमि मे मनः भ्रमती इव. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. त्वचेचा दाह होत आहे. मी उभा सुद्धा राहू शकत नाही. माझं मन जणू भ्रमलं आहे. पुढचा श्लोक आहे 31वा. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. पदच्छेद बघूया. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे. इथं संधी फक्त दोनच ठिकाणी, श्रेयोनुपश्यामी आणि स्वजनम आहवे. श्रेयः अनुपश्यामी स्वजनम आहवे. शब्दार्थ बघूया. निमित्तानी, निमित्त नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन. कारणे, निमित्त म्हणजे कारण. च आणि पश्यामी दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद पाहणे. वर्तमान काळ प्रथम पुरुष एकवचन. पाहतो. विपरीतानी विपरीत विशेषण नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन. केशव केशव पुल्लिंगी संबोधन एकवचन. न अव्यये नाही. च म्हणजे आणि. श्रेयः श्रेयस प्रशस्य या विशेषणापासून बनलेले आहे तरवाचक आहे. श्रेयस श्रेष्ठ, श्रेयस तरवाचक, श्रेष्ठ तमवाचक. नपुसकलिंगी द्वितीया एकवचन. श्रेयस म्हणजे कल्याण. श्रेयः श्रेयसी श्रेयांसी असा चालतो हा शब्द. श्रेयः प्रथमा द्वितीया एकवचन. अनुपश्यामी अनुधिक दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद. अर्थ पाहणे हाच आहे. वर्तमान काळ प्रथम पुरुष एकवचन. हत्वा हन दुसरा गण परस्मैपद. पूर्वकालवाचक धातू साधित त्वांत अव्यय. ठार मारून. हन म्हणजे ठार मारणे. स्वजनम पुल्लिंगी द्वितीया एकवचन. आहवे आहव म्हणजे युद्ध नपुसकलिंगी सप्तमी एकवचन. आता याच्यात क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धात आहे पश्यामी, निमित्तानी च पश्यामी आणि पुढच्या याच्यामध्ये आहे अनुपश्यामी. दोन्ही क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहेत. याचा अर्थ अहम हा त्याचा कर्ता आहे. अर्जुन काय म्हणतोय? निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव. हे केशव, अहम विपरीतानी निमित्तानी च पश्यामी. आता निमित्तानी कारण किंवा लक्षण. मलाही हे केशवा, मला ही सर्व विपरीत लक्षणे दिसत आहेत. मी या युद्धाची सगळी विपरीत लक्षणे पाहतो. आणि काय म्हणतोय? न च श्रेयः अनुपश्यामी. अहम श्रेयः न अनुपश्यामी. कर्ता कर्म क्रियापद. श्रेयः नपुसकलिंगी द्वितीया एकवचने. श्रेयः श्रेयसी श्रेयांसी प्रथम. श्रेयः श्रेयसी श्रेयांसी द्वितीया. श्रेयः इथं कर्म आहे, द्वितीया एकवचने. अहम श्रेयः न अनुपश्यामी. मी श्रेय म्हणजे कल्याण पाहत नाही. म्हणजे या कशा? स्वजनम आहवे हत्वा. स्वजनांना आह म्हणजे युद्ध, सप्तमी युद्धामध्ये ठार मारून मला काही कल्याण होईल असं दिसत नाही. स्वजनांना ठार मारल्यामुळे काही कल्याण होईल असं मला दिसत नाही, असं अर्जुन श्रीकृष्णांना सांगतोय. अन्वय आणि अर्थ बघूया पुन्हा एकदा. केशव, अहम विपरीतानी निमित्तानी च पश्यामी च स्वजनम आहवे हत्वा श्रेयः न अनुपश्यामी. हे केशवा, मला विपरीत लक्षणे दिसत आहेत. युद्धामध्ये स्वजनांना मारले असता कोणतेही श्रेय प्राप्त होईल असं मला दिसत नाही. अर्जुनानं युद्ध न करण्याकरता कोणकोणती कारणं पुढे केली आहेत ती आतापासूनच नोट करून ठेवूया. आपण नंतर त्यांचा एकत्रित विचार करणार आहोत. 28व्या श्लोकाचा उत्तरार्ध ते 31वा श्लोक या 2.5 श्लोकात त्यांना युद्ध न करण्याची 3 कारणं दिली. एक, स्वजनांच्या कराव्या लागणाऱ्या वधामुळे शोकावेगाने आपल्या शरीरावर होणारा परिणाम. दुसरी, मनाची भ्रमित अवस्था. आणि तिसरं, स्वजनांना ठार मारून कोणतंही कल्याण होणार नाही. अशी 3 कारणं त्यांना पुढे केली आहेत. आता अर्जुनानं सांगितलेली या पुढची कारणं पुढच्या भागात बघू. हरि ओम तत्सत.